तर दादांनी या ठिकाणी बोकड घेतलेला आहे, माल चांगला आहे बघा. व्यापाऱ्यांनी काय किंमत सांगितली होती? 1500. तुम्ही कितीला घेतलेला? 1200 ला. तर 1500 सांगायची किंमत होती, दादांनी 1200 ला खरेदी केलाय. पिलू छान आहे बघा. कितीला जोडी घेतलेली? 5.5 ला. 5,500 ला. तर 5,500 ला जोडी घेतली. पिलू छान आहेत बघा. याचे 3000. तुम्ही कितीला घेतलेला आहे? 2300 रुपये. 2300 ला. तर मित्रांनो 3000 सांगायची किंमत होती, 2300 ला खरेदी केला. दादांनी माल चांगला आहे बघा. नंतर 3000 मग ते 2500 ला घेतलं. 2500 ला घेतला. तर 3.5 सांगायची किंमत होती, दादांनी 2500 ला खरेदी केलाय. माल चांगला आहे बघा. नमस्कार मित्रांनो, बोकडवाला भाऊ या युट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत. मित्रांनो, आज वार शुक्रवार रोजी आपण साखरेच्या मार्केटला आलोय. आजच्या व्हिडिओमध्ये आपण शेळ्या, मेंढ्या आणि बोकड यांची किंमत कव्हर करणार आहोत. त्यासाठी तुम्ही हा व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत पहा. या ठिकाणी गावरान जातीमध्ये मेंढ्या आणल्यात बघा दादांनी. माल चांगला दिसला मला, क्वालिटी पण माल दिसला, त्यामुळे शूटिंग करायला आलो आपण. 17 नग सांगताय दादा ते टोटल. किलो बघा 100 वर 1 किलो आणलेला आहे. किती महिन्याचा माल आहे? 3-3.5 महिन्याचा. 3.5-4 महिन्याच्या आसपासचा माल आहे. बरं काय किंमत सांगतात नगाची? 7,500. 7,500 रुपये. कान मागणी झाली का काही? 6,000 झाली. 6,000 नाही झाली का? अपेक्षा तुम्हाला आम्हाला 6.5. 6.5 पावणे 7 पर्यंत झालं पाहिजे. बरं घरी किती माल आहे तुमच्या? घरी काय लास्टचाच आता. किती? लास्टचाच येऊ. हा शेवटचा आहे बुवा. तर मित्रांनो बघा, माल चांगला आणलाय आणि किंमत सुद्धा चांगली सांगितली. मेनू दिसायला चांगला आहे बघा. क्वालिटी पण माल, 1 नंबर माल आहे. तर या ठिकाणी गावरान जातीमध्ये मेंढ्या आणल्यात दादांनी. पाहण्यालायक माल आहे. माल चांगला आहे बघा. क्वालिटी पण केलंय. 1 नंबर माल आहे मित्रांनो. पिलू चांगले आहेत बघा. या ठिकाणी शोध आपण चालू आहे. शोध आपण पाहायला भेटेल आपल्याला, लाईव्ह शोधा. माल खूप छान आहे. काय कानाची किंमत सांगितली? काय किंमत सांगितलेली? 6,500 मला बोलता येतं. काय कानाने मागितले तुम्ही? 5,000. 5,000 प्रमाणे. तर मित्रांनो 6,500 रुपये कानाची सांगायची किंमत आहे. 5,000 पर्यंत शोधा लागलाय. माल चांगला आहे बघा. का पेक्षा शेवट किती सोडायचे मग? चांगले मागितलेत ना 5,000 ला त्यांनी. 5.5 ने. अहो त्यांनी कमी नाही मागितले ना, सगळे उचलायचे ना त्यांना. हा? तर मित्रांनो बघा, 5,000 ने शोधा झालेला आहे. या ठिकाणी माल चांगला आहे. क्वालिटी पण पिलं घेतलेले बघा. पिलू छान आहे. तर या ठिकाणी गावरान जातीमध्ये कोकरा आलेले आहेत. माल चांगला आहे मित्रांनो. पाळण्यालायक माल आहे. पाळायला घेतलेला आहे. दादांनी माल खरेदी केलेला आहे. दादांनी माल विकलेला आहे. तर सुरुवातीला काय कानाची किंमत सांगितली होती? 5.5 ने. 5,500 रुपये कानाची किंमत सांगितली होती. तुम्ही कुठून आहे दादा? मी मालेगाव. तुमचं नाव? विशाल आहे रे. बरं काय कानाने घेतले तुम्ही आता? मी 5,000 कानाने घेतले. 5,000 रुपये कानाने घेतलेले. बरं मालेगावला पण मार्केट आहे शुक्रवारचं, ते सोडून तुम्ही साखरेला का बरं आलेत माल घ्यायला? साखरेला जरा चांगला माल भेटतो. माल चांगला आहे. तो मालेगावला मेंढ्या कमी येतात. मेंढ्या बरोबर. इकडे मेंढ्यांचं मार्केट चांगलं आणि आमचा कायमचा अनुभव येतो. हो. बरं आता हे पाळण्यासाठी घेतलेले तुम्ही? हो, पाळण्यासाठी. किती टार्गेट किती तुमचं? आम्हाला तरी 100 टार्गेट. 100 एक घ्यायचे आहेत. बरोबर आहे. तर मित्रांनो मालेगावचं मार्केट सोडून साखरी मार्केटला आले दादा ते माल घ्यायला. 100 कोकरं खरेदी करण्याचं टार्गेट आहे दादांचं. पिलूनी उडून घेतले. माल चांगला घेतलाय बघा. 1 नंबर माल घेतलाय. तर दादांनी साखरी मार्केट मधून पाळण्यासाठी माल खरेदी केलेला आहे. पिलू चांगले आहेत. पाळण्याला एक माल घेतला. 1 नंबर माल निवडून घेतलेला वाटतं. व्यापाऱ्याने सुरुवातीला काय किंमत सांगितलेली होती? 5,000. 5,500 6,000 पर्यंत. आणि टोटल काय कानाने उचलले तुम्ही? 5400 रुपये कानाने. तर मित्रांनो 6,500 रुपये सांगायची किंमत होती. सरासरी 5,400 रुपये कानाने माल उचलला आहे. 5400 रुपये कान. माल चांगला बघा. फ्रेश माल घेतला. 1 नंबर माल आहे. गावरान जातीमध्ये मेंढ्या आणल्या दादांनी. माल चांगला आहे बघा. पिलू छान आणलेले. पाहण्यालायक माल आहे. नगाची काय सांगितले? 6,000. मागणी झाली काही? किती झाली? 5,000. का अपेक्षा तुम्हाला? 5.5. 5.5 जायला पाहिजे बघा. घरी किती मेंढे आहेत? घरी 800 येतात. 800 मेंढे आहेत. बरं कुठून आहे तुम्ही? कळंबीर. कळंबीचं. बरं मोबाईल नंबर पाठे का तुमचा? नाही का? तर मित्रांनो नंबर पाठे दादांचा. माल चांगला आणलाय बघा. बऱ्याच वेळेला आपण व्यापाऱ्यांचे नंबर डायरेक्ट देत असतो, घरून शोधा करून देत असतो, पण बऱ्याच लोकांचा नंबर पाठवा नाही, त्यामुळे नाही लाजून जातो. पिलू चांगले आणलेत, काय हरकत नाही. माल छान आहे. साखरी मार्केटला आले आणि ते पिलू विकायला. या ठिकाणी मेंढ्याचा शोधा चालू आहे. माल चांगला आहे बघा. दादांनी शोधा लावलाय. काय किंमत सांगितली त्यांनी?
त्यांनी 8,000 तुम्ही किती लावलाय सोदा? 7,15 7.5 का अपेक्षा आहे शेवट? 8,500 8,500ची. मित्रांनो 7.5 पर्यंत सोदा लागला. 8,500ची अपेक्षा आहे दादांना. माल चांगला आहे बघा. गावरान जातीमध्ये मेंढे 15,000 सांगायची किंमत आहे. माल चांगला आहे बघा. का अपेक्षा जोडीची तुम्हाला? हा का अपेक्षा जोडीची? तरी 8 पर्यंत अपेक्षा आहे. तरी 8,000 पर्यंत. मागणी किती झाली? मागणी काय नाही, तिथं 5,000 रुपये सांगत होते पण काही बरोबर. नाही. तर 8,000 रुपये सांगतायत मित्रांनो. 5-5.5 पर्यंत मागणी झालेली आहे. 8,000 ला थोडंफार कमी आले तर आमच्या जोडी सोडून देणार आहे. माल चांगला आहे बघा. तर दादांनी साक्री मार्केट मधून बोकड खरेदी केलाय. माल चांगला आहे. गावरान जातीमध्ये पिलू आहे. व्यापाऱ्याने काय किंमत सांगितली होती? व्यापारी 3,500 म्हणे, हा, नंतर 3,000 मग ते 2500 घेतलं. 2500 घेतला. तर 3.5 सांगायची किंमत होती. दादांनी 2500 खरेदी केलाय. माल चांगला आहे बघा. या ठिकाणी गावरान जातीमध्ये बोकडाचं पिलू खरेदी केलंय. माल चांगला आहे. व्यापाऱ्याने काय किंमत सांगितली होती तुम्हाला? याचे 3,000 रुपये. तुम्ही कितीला घेतलेला आहे? 2300 रुपये. 2300 तर मित्रांनो 3,000 सांगायची किंमत होती. 2300 खरेदी केला. दादांनी माल चांगला आहे बघा. दादांनी साक्री मार्केट मधून जोडी घेतली. माल चांगला आहे. कितीला जोडी घेतलेली? 5,500 5,500 तर 5,500 जोडी घेतली. पिलू छान आहेत बघा. तर दादांनी या ठिकाणी बोकड घेतलेला आहे. माल चांगला आहे बघा. व्यापाऱ्याने काय किंमत सांगितली होती? 1500 तुम्ही कितीला घेतलेला? 1200 तर 1500 सांगायची किंमत होती. दादांनी 1200 खरेदी केलाय. पिलू छान आहे बघा. तर दादांनी या ठिकाणी बोकड घेतलाय. माल चांगला आहे. गावरान जाते. काय किंमत सांगितली होती व्यापाऱ्याने? व्यापाऱ्याने काय सांगितलं होतं? 3,000 गेलचे का? तर मित्रांनो 3,000 खरेदी केलाय. माल चांगला आहे बघा. तर मित्रांनो बाजार पूर्णपणे संपलेला आहे. आशा करतो आजचा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि आपल्या बोकडवाला भाऊ या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.